नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात हलकं पावसाळी वातावरण ही सध्याची परिस्थिती आहे, परंतु भविष्यामध्ये या वातावरणात बदल होणार आहे. आपण सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडच्या दरम्यान थोडं ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केलेला होता. आज दिवसभरातील महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती आपण जर बघितली तर फारसा प्रभाव महाराष्ट्रामध्ये तयार झालेला नव्हता. धाराशिव, लातूर आणि नांदेड या ठिकाणी हलकी परिस्थिती निर्माण झालेली होती. GFS मॉडेलनुसार आपण जर अंदाज बघितला तर आपण तसंही सांगितलेलं आहे की जवळपास 6 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण नाही, मात्र हलकी स्थानिक स्वरूपाची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रावर 7 तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे. वातावरणात सातत्याने बदल होतो आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात 8 तारखेला पावसाची शक्यता आहे. याच भागात 9 तारखेलाही पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला जातो आहे. एकूणच 7-8 तारखेपासून म्हणजे दुसरा आठवडा जो आहे तो पावसाळी असण्याची शक्यता व्यक्त होते आहे आणि दक्षिण भारतातही आणि उत्तर भारतात, पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती वाढत जाणार आहे. स्कायमेटचा 8 तारखेचा अंदाज कायम आहे. बाकी 7 तारखेपर्यंत स्कायमेटनी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला नाही. ECMW मॉडेलने महाराष्ट्रामध्ये जवळपास 6 तारखेपर्यंत पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही, मात्र 7 तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण तयार होईल. त्याचबरोबर बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. 8 तारखेलाही याचा प्रभाव विदर्भाच्या पूर्वेकडून असण्याची शक्यता आहे. जवळपास 4, 5, 6 पावसाळी परिस्थिती नसल्यामुळे आपण त्याच्या पुढील अंदाज 7, 8, 9चा घेतलेला आहे. तर आपण बघतो 9 तारखेपर्यंत विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी व्यक्त होते आहे. या मॉडेलमध्ये ECMW मॉडेलनुसार साधारण 9 तारखेपर्यंत काय परिस्थिती निर्माण होईल याचा एक धावता अंदाज घेणार आहोत. आपण यापूर्वी सांगायचा प्रयत्न केला आहे की यापुढे प्रत्येक दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होत जाणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात जर WD तयार झाला तर या दोन्हीमध्ये ट्रपलाईन तयार होऊन भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आता आपण जर 8 तारखेला बघितलं तर विदर्भाच्या पूर्वेला थोडं पावसाळी वातावरण, ओरिसा, छत्तीसगड आणि विदर्भ असं हे क्षेत्र असण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आपण जर महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थितीचा अंदाज घेतला तर लातूर, धाराशिवच्या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती आहे, मात्र पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात सध्या नाही. आपण 9 तारखेपर्यंत जर एकूणच हवामानात जो बदल महाराष्ट्रामध्ये वाऱ्यांच्या दृष्टीने होतो आहे, कमी दाबाच्या दृष्टीने होतो आहे, त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला स्पष्टपणे जाणवते की सोलापूरच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अधूनमधून हवेचा दाब कमी होत राहील. संपूर्ण भारतातच हवेचा दाब कमी होतो आहे, परंतु महाराष्ट्रात 1008, 1007, कधी तर सोलापूरच्या आजूबाजूने 1002-3 पर्यंत, 1002 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होतो आहे. त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रात या भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची अनुकूल वातावरण राहणार आहे. साधारण 9 तारखेपर्यंत आपण जरी बघितलं तरी विदर्भाच्या पूर्वेकडून वातावरण बदलणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची स्थिती भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आता पुढील 10 दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस होऊ शकतो तर विदर्भात, पूर्व विदर्भात जोर असणारे, मात्र संपूर्ण विदर्भामध्ये म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड या सर्वच भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिवच्या दरम्यान किंवा नांदेडच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती या मॉडेलमध्ये दाखवली जात असली तरी या ठिकाणी फार पावसाळी वातावरण तयार होताना दिसत नाही. त्यामुळे अधूनमधून या ठिकाणी कमी दाब असल्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. महाराष्ट्रात उद्याही ढगाळ परिस्थितीचा अंदाज 4 तारखेला आहे.
परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचे वातावरण या ठिकाणी तयार होईल असं वाटत नाही. एकूणच जवळपास 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज नाही. मात्र 7 तारखेपासून आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भातही, खास करून मराठवाड्यातही ढगाळ परिस्थिती, पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे. हे रात्रीच देखील असणार आहे आणि एक मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला विदर्भाच्या दिशेने 8 तारखेला सरकताना दिसते. म्हणजे एकूणच आपण यापूर्वी असं म्हणालो होतो की हे मॉडेल जरी सध्या पावसाळी वातावरण दाखवत नसलं तरी पुढे जाऊन हे मॉडेल देखील पावसाची परिस्थिती दाखवणार आहे. त्या पद्धतीने 8-9 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे. आपण थोडं 10 तारखेच्या दरम्यान जरी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात देखील पावसाचं वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी आपलं तसं नियोजन करणं आवश्यक आहे. आपण बघतो जळगाव, अकोला 40, नागपूर, सोलापूर, सांगली 41, तर नांदेड, चंद्रपूरला 42°C तापमान उद्या राहणार. तर 5 तारखेला चंद्रपूर, नांदेड आणि सोलापूर या ठिकाणी 42°C तापमान राहील. म्हणजे एकूणच वातावरणात तापमान वाढतं आहे. मात्र पावसाळी परिस्थिती जशी विदर्भाकडे तयार व्हायला लागेल तसं तापमान घटणार आहे. आपण 8 तारखेला बघतो की विदर्भाकडून दुपारचं तापमान 35°C पर्यंत नागपूरला येतं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात जळगावचा अपवाद वगळला बहुतांश ठिकाणी तापमानात मोठी घट होणार आहे. कारण पावसाची परिस्थिती जशी निर्माण होईल तसं तापमान घटेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.